कापड झाड आहे. कोणाच्या दुकानात आणलं? चांगलं नाही, अस्तर लावायची गरज नाही. पोरग्या पाय काय हलवतोस? मंगाधरनं मंगाधरनं बघताय मी पाय हलवतो काय ह्याला काय शिकवलं नाही काय? आई एवढी दणकती पण ऐकतोय का बघ? अगं कुठे काय सांगू तुला, पॉल कुठे मंदिरावर बसायला गेलात ना, तिकडे गेला. मग नाही पोरा ऐकता काय कुठे? आता वय आहे काय? वय आहे 4-5 नोकरी करायची कुठं तरी. आता काय जमताय का पाहिजे? आपलं गिरायक होत सणासुदीला कधीतरी लग्न कार्य असलं 4 कपडे यायचे. आता घर कुठे ह्याच्यावर चालवलं आहे. आता पहिले अरे कमाय नाही, चुकून मागून कोणतरी येत. त्याला काय म्हटलं, इकडे तिकडे फॉर्म भर, भारतीय येतात ना, पेपर वाचायचा, त्याच्यात भारतीय समजतात. टपूर नाही काय, 3 टाइम जेवायचा ना, साखऱ्या मारायच्या तिकडे. मग टायमावर जेवायचं एवढा येईल. घर कसं चालतं, कसं चालवायचं याचं गणित नाही. आता मानकी बोऱ्या मुंबईत जाऊन 4 पैशाची कमाई करायला लागते. किती काढायचं? हो, आता लग्नाचं वय झालं, आता पोरगी कोणतरी 4 पैसे नोकरी केल्याशिवाय पोरगी देईल का? आता हा माझा धंदा काय पहिल्यासारखा चालतोय काय ना? आता सगळं कसं बाजारात आयते कपडे भेटायला लागले ना, त्याच्यामुळे हे धंदे गावात बसले. आता हे तुझ्यासारखी कोणतरी चुकून मागून येते. किती दिवस चालायचं? जाऊन दे, आता काय बोलून पण फायद्याचं नाही. आपला आई बापूस काय करता आपल्यासाठी याची जाणीव जर पोरग्याला नसेल ना, तर आम्ही काय डोसकं फोडायचं. उद्या देता हो, उद्या संध्याकाळी परत पुरं होय. कापून ठेवला बरं. पोटाला बोलणे आलं बरं नाही ना, आत्ताच माझी काय धड आहे काय? डोक्यात राग घेऊन कुठे मसनात काय करतील ना काय बोलणार का? कधी कमाई करायला तेव्हा काढाय जाऊ दे. बसून खोडं होतात एका जागेवर.